नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा या जिल्ह्यातील पीक विमा हेक्टरी खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झाली आहे। तुमचं नाव यादीमध्ये आलं असेल तर चेक करून घ्या। आपण इथे फक्त आता कुठले जिल्हे आहेत ते जिल्हे बघून घेणार आहे। याच्यामध्ये 12 जिल्हे आहेत मित्रांनो। सगळ्यात आधी बघा नागपूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अमाऊंट आता ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर आहे अहमदनगर जिल्हा, अहमदनगरमध्ये देखील आता पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। अमरावती जिल्हा आहे, त्याच्यानंतर आहे वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ, बीड, हिंगोली, नंतर आहे मित्रांनो अकोला जिल्हा, वर्धा जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा। याच्यामध्ये सर्वाधिक जे काही 13 जिल्हे होते त्याच्यापैकी आता हे 12 जिल्हे आहेत। आणि याच्यानंतर अजून मित्रांनो याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 20 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो काही पीक विमा होता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली। मित्रांनो तुम्ही देखील चेक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये कधी हा पीक विमा म्हणजे बघा याच्या 20 तारखेपासून याची सुरुवात झाली आहे। याच्यानंतर 8 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते पैसे येऊन जातील। मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे चेक करून घ्यायचं। हा जो काही पीक विमा होता हा आंबिया बहार संत्र्याचा फळ पीक विमा होता आणि याच्याचबरोबर अजून जो काही उर्वरित पीक विमा आहे त्याचा देखील निकाल लवकरात लवकर निघणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात जास्त राहिलेला पीक विमा कुठला आहे तर तो यील्ड बेसचा पीक विमा आहे। मित्रांनो यील्ड बेस पीक विमा सध्या तरी त्यांनी होल्ड केला आहे आणि हा होल्ड पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ट्रान्सफर होईल। मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।